नमस्कार. आज आपण पाहणार आहोत हरिश्चंद्रगड, महाराष्ट्रातील नावाजलेला किल्ला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. बाकी सर्व किल्ल्यांप्रमाणे हा देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. या किल्ल्याला या समाजाची इतिहासाची पार्श्वभूमी आहेच, परंतु त्याचप्रमाणे मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे. तर हरिश्चंद्रगडाला 2-4 हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3500 वर्षाहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर 1747 ते 48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे वडील. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे. या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. गडावर चहा पाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडा एवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणी वैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे, तरस, रानडुक्कर, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. तारामती या गडाचे सर्वोच्च शिखरावरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईंची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या हरिश्चंद्रगड ट्रेकर्सची पंढरी ठरतो. हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासूनच 1424 मीटर उंचीवर आहे. महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत. तसेच सुमारे 12व्या शतकांपेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदिरे ही या जमातीचे प्रतीक आहे. तसेच महादेव कोळी समाजाच्या निकरीचा असणारा इंग्रज सावकार जमीनदार यांच्या विरुद्ध असणाऱ्या लढायांचे हे एक प्रतीक आहे. 1747 ते 48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो, ज्याला मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. तसेच गडाच्या दक्षिण बाजूने पुष्पावती व काळू या नद्यांचा उगम होतो. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमध्ये पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. पाहण्यासारखी ठिकाणे: हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कानोड्यामध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण 10व्या-11व्या शतकात झांज राजाने बांधलेल्या 12 मंदिरामधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये
केदारेश्वराची लेणी आहे, यामध्ये भली मोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते, प्रदक्षिणा मारता येते. गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकणकडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा इतर कड्यांसारखा 90 अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. हरिश्चंद्र गडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली, कलाडगड, भैरवगड, मोरोशी तसेच भैरवगड, शिरपुंजे, कुंजरगड असे किल्ले दिसतात. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्या तरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पाहायला मिळतात. मात्र हे सर्व पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान 2 दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकण कड्याला पडलेली धोकादायक भेग. हरिश्चंद्र गडावरील या प्रसिद्ध कोकण कड्याच्या माथ्यावर मोठी भेग पडली असून त्यामुळे हा कडा धोकादायक बनला आहे. या भेगेची तातडीने दुरुस्ती न केल्यास कड्याचा वरचा काही भाग येत्या काही दिवसात कोसळण्याची शक्यता आहे. पर्यटकांना कड्याच्या टोकाचा हा भाग लोंबणारा पुढे आलेला असल्याची कल्पना असतेच असे नाही. हा भाग कोसळल्यास कोकण कड्याच्या सौंदर्यालाच तडा जाणार आहे. कड्याच्या टोकापासून सुमारे 5 ते 10 फूट अंतरावर भेग असून येथील खडकाचा भाग आतून पोखरला गेला आहे. कोकण कड्यावर सरासरी 5000 मिलीमीटर पाऊस पडतो. दरीतून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा वेगही प्रचंड असतो. ऊन, वारा, पाऊस यामुळे ही भेग रुंदावण्याची शक्यता आहे. तारामती शिखर. तारामती शिखर गडावरील व पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. यांची उंची साधारण 4850 फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण 7 लेणी आहेत. त्यामुळे एका गुफेत गणेशाची सुमारे 8.5 फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेश गुहाच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश निहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख लागतात. माथ्यावर 2-3 शिवलिंग आहेत. तोलार खिंड. हरिश्चंद्र गडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास आजही देदीप्यमान आहे. येथून पश्चिमेकडे धोपट मार्गाने 3 ते 4 किलोमीटर चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. गडावर जाण्याच्या वाटा. गडावर जाण्यासाठी सध्या 3-4 वाटा प्रचलित आहेत. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. खिरेश्वर कडील वाट. जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातून खिरेश्वर कडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी साधारणपणे ही वाट घेतात. मुंबई जुन्नर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबी फाटा आहे. पुण्याहून आळे फाटा मार्ग अथवा कल्याणहून मुरबाड माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरता येते. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर 5 किलोमीटर अंतरावर खिरेश्वर गाव लागते. तसेच पुण्याकडून खिरेश्वर पर्यंत ST बसेसची सोय आहे. खुबी फाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रम शाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. हरिश्चंद्र गडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे 1 किलोमीटर अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे 11व्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्पपट्टिका बसवलेली आहे. आतील गाभारा असलेल्या दाराच्या माथ्यावर शेषयाई विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषक वाहन, मकर रथी अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात.
या मंदिराला नागेश्वराचे मंदिर असेही म्हणतात। या गावातून 2 वाटा जातात। एक वाट ही तोलार खिंडीतून सुमारे 3 तास गडावरील मंदिरापर्यंत पोहोचवते। दुसरी वाट ही गडावरील जुन्नर दरवाजाला पोहोचते। ही वाट पूर्वी प्रचलित होती, आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये। या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेतले पाहिजे, कारण वाटेत कुठेच पाणी नाही। नळीची वाट बेलपाड्यातून मुरबाड तालुका ठाणे जिल्हा हरिश्चंद्रगडावर जाते। या वाटेने जाताना तब्बल 10-12 तासांचा प्रस्तरारोहणाचा समावेश असलेला खडतर मॅरेथॉन ट्रेक करावा लागतो। ही वाट अतिशय खडतर असून वाटेत भले मोठे दगड आहेत। नळीची वाट चढण्यासाठी सोबत दोर असणे आवश्यक आहे। 4 किलोमीटरचा व 1000 फूट उंच 40 अंश कोनाचा ट्रेक करावा लागतो। गड सर करण्यासाठी एक सावर्णे बेलपाडा सायले असा घाट मार्ग आहे, परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा। या मार्ग करण्यासाठी कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे। येथून बेलपाडा या कोकण कड्याच्या पायथ्याच्या गावात यावे। येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकण कड्याच्या पठारावर जाता येते। या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे 1.5 दिवस लागतो। या वाटेलाच नळीची वाट असेही म्हणतात। पाचनई कडील वाट हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातून आहे। यासाठी मुंबई नाशिक हम रस्त्यावरील घोटी या गावी उतरावे। तेथून संगमनेर मार्गावरून राजूर या गावी जावे। राजूरवरून गडावर 2 मार्गांनी चढाई करता येते। राजूर पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे। हे अंतर सुमारे 29 किलोमीटर भरते। पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे 1.5 ते 2 तास लागतात। वाट फारच सोपी आहे। पाचनई गाव उंचावर असल्याने येथून गड गाठायला जास्त कष्ट पडत नाहीत। पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे 4 किलोमीटर आहे। हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहन सेवा उपलब्ध झाली आहे। ही वाट राजूर, अंबित, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ 1 तासात तोलार खिंडीत पोहोचते। येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे। येथून 2 तासात गडावरील मंदिरास पोहोचता येते। पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत 1.5 तास लागतो। वाटेत कोठेही पाणी नाही, त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात। हा सर्व परिसर जंगलाचा आहे। या भागात वाघाची वावरही असतो असे सुचवणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे। खिंडीतून पुढे वाट कोळथ्याकडे जाते। खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्राच्या माथ्यावर घेऊन जाते। खिंडीतून चढणाऱ्या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत। येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।